तुमचं प्रेम मी घेतलेलं आहे का? आता हा कार्यक्रम सिद्ध होतं की तुमचं प्रेम मी घेतलेलं आहे. म्हणजे दिलंय त्या मोबदला मिळालेला आहे ऑलरेडी आधीच. त्या जगात कुठलीही गोष्ट दिल्याशिवाय घेतल्याशिवाय होत नाही. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. कुठली गोष्ट विनाकारण घडत नाही. प्रत्येक गोष्टीला कारण असतं. कुठली गोष्ट शून्यातून निर्माण होत नाही. अगदी अमिबा प्राण्याची निर्मिती म्हणजे तरी शून्यातून होत नाही. पण त्या अमिबाचं विभाजन होऊन अमिबा निर्माण होत असतात. चंद्रबाब खळगेने आपलं मत करताना खूपच गोष्ट सांगितलं. सगळ्यावर त्यांनी बोलणार नाही. त्यांनी एक विचार मांडला त्यामध्ये सृष्टीच्या नियमावली सरळ नियमाला विसरू नये. मला सांगितलं मी पण कधी विसरणार नाहीच आहे. मी सृष्टीचा नियम बदलावा न बदलो पण माझा नियम बदलणार नाही. मी तुम्हाला न विसरणार. परत दुसरं त्यांनी विधान केलं की आमच्या सगळ्या माजी विद्यार्थ्यांमार्फत आम्ही अल्प गुरुदक्षिणा देत आहोत. गाडी देतो काय ते मी त्याचा स्वीकार केलेला आहे. मला सांगितलं माझी सायकल सुद्धा म्हणजे माझ्या मनात ही खूपच मोठी गुरुदक्षिणा आहे. पण मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही खूप मोठे व्हाल अजून खूप हुशार व्हाल आपल्या तळेगावचा मावळ तालुक्याचा पुणे जिल्ह्याचा महाराष्ट्र राज्याचा भारताचा सगळ्या जगाचा अभिमान पडाल ती सगळ्यात मोठी गुरुदक्षिणा मला असेल. त्यावेळेस मला खूप मोठा आनंद होईल. ही गुरुदक्षिणा त्या मनाने छोटीच आहे. तुमच्या विधानाशी मी सहमत आहे. घराच्या दारावर नेमप्लेट लावलेली नव्हती तरी संशोधकाने विचारलं तुम्ही काही म्हणून येतात. नेमप्लेट लावलेलं त्याला कारण असं होतं की दारावर नेमप्लेट लावायला जागाच नव्हती. ब्रिजचं नाव होते. आता मात्र दारावर जागा झालेली आहे. अजूनही नेमप्लेट नाहीये. आता इथून पुढे करेल नेमप्लेट लावेल काय. मित्रांनो भगवद्गीतेतला जो अक्षर ब्रह्मयोग आहे त्यामध्ये श्रीकृष्णाने म्हटलेलं आहे यम यम वापी स्मरण भाव त्यजेत्यंती कलेवरम तम तवे वैके कौंतेय सदा तद भाव भाविता. त्याचा अर्थ असा आहे की आपण आयुष्यभर जो भाव मनात बाळगतो जो विचार करत असतो तोच भाव मृत्यूसमयी आपल्या मनामध्ये येतो. आणि जो भाव मृत्यूसमयी आपल्या मनामध्ये येतो त्याप्रमाणे पुढची गती आपल्याला प्राप्त होते. तेव्हा मला ह्या श्लोक आपल्या रावणात म्हणत येतं की मागच्या जन्मात मृत्यू होतो. एखादा कार्यक्रम चालू असताना लाईट जातात याचा अर्थ कार्यक्रम यशस्वी झाला असावा. नाही घरात जर काचेचं भांडं फुटलं तर वाईट वाटून घ्यायचं नाही. उलट चांगली घटना घडते बघा. अनुभव घेऊन बघा तुम्ही. तर हा तो श्लोक आहे भगवद्गीतेतला बळच पडलं नाही म्हणा. त्या श्लोकाचा अर्थ असा की मृत्यूसमयी जो विचार आपल्या मनामध्ये येतो त्याप्रमाणे पुढची गती आपल्याला प्राप्त होते. भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे त्या खूप म्हणजे बरोबर जवळ सगळा तथ्यांश आहे. 100% सत्य आहे. ते पर्यंत आपण अनुभव घेतलेला आहे. त्यांचा विश्वास त्यांचा अनुभव येतो. ज्यांचा विश्वास नाही त्यांना देखील अनुभव येतोच. आणि अनुभव सामोरं प्रत्येकाला जावं लागतं. फक्त एवढंच देवाने आपल्या पुढची स्मरणशक्ती दिलेली नसते. मागच्या जन्माला आठवत तर मला असं वाटतं की मागच्या जन्मामध्ये मृत्यूच्या वेळी मला बहुतेक माझ्या मनामध्ये हा भाव असेल की मी शिक्षक व्हावं म्हणूनच मी शिक्षक झाला असेल. आणि आताही माझ्या मनामध्ये अशी भावना निर्माण झालेली त्या तळेगावने त्या मावळ तालुक्याने तळेगावच्या मातीने तळेगावच्या पाण्याने तळेगावच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्या पालकांनी मला हे प्रेम दिलं. त्यामुळे मी अतिशय भारावून गेलेलो आहे. आणि जर मला पुन्हा जन्म असेल ईश्वराने जर मला विचारलं मला कुठला जन्म पाहिजे ती मी म्हणेल मला शिक्षकाचा जन्म द्या आणि ते तळेगावमध्ये द्या. माझ्या आभार मानतो. आम्ही जातो आमच्या गावात आमचा रामरामा घ्यावा. थँक्यू.
असायचे, वस्तीमध्ये फुलांच्या काटे असायचे, फुलबागांना ठावे कोठे बसायचे. जेथे नीतीचे नांदणे तिथे सुखाचे चांदणे. आपण नीतीने शिकवले म्हणून सर्व माजी विद्यार्थ्यांचं आणि विद्यार्थिनींचं चालणं या ठिकाणी अवतरलेलं आहे. ही आपल्या कार्याची पावती आहे सर. धन्यवाद. आणि आपल्या नवीन ड्रायव्हिंग शिकवण्यासाठी आम्ही आपल्याला शुभेच्छा देतो. श्री सुशील भाऊ सैदार यांनाही मी विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन त्या अंकाचं संपादन मदत करा. प्राध्यापक सुभाष जगताप यांच्या प्रेमाखातर सुशीलजी शेंगदाणे यांनी या संपादकाची जबाबदारी स्वीकारली. शरद गावकर आणि सुशीलजी शेंगदाणे त्याबद्दल त्यांना मागे विद्यार्थी संघटनेतर्फे धन्यवाद. सांगितलं की पहिला आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तुमचे आमचे सर्वांचे मार्गदर्शन मावळ शिक्षण मंत्री माझे आमदार कृष्णराव शेट्टे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन इंद्रायणी विद्यामंदिर संस्था महाविद्यालय आणि या महाविद्यालयाच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला वृद्ध समारंभ पूजा मंगल कार्यालयामध्ये आज अतिशय मंगलमय वातावरणामध्ये संपन्न होतो आहे. गौरवमूर्ती प्राध्यापक सुभाष जगताप बहिणी परिवारातील सर्व मंडळी ज्यांच्या शुभास्ते हा गौरव झालेला आहे ते तो साहित्यिक प्रवीण विलवणे, गाव तालुक्याचे आमदार संजय पाणापेटे, जळगाव नगरीचे नगराध्यक्ष राजेंद्र दाभोळकर, शिक्षण क्षेत्रातले माझे सहकारी मान्य केशवराव वाडेकर, पंचायत समितीचे सभापती धोंडीवाजी मराठे यांनी हा गौरव समारंभ आयोजित केला. ते संस्थेचे कार्यवाह आमदारजी काकडे आणि या गौरव समितीचे अध्यक्ष कार्याध्यक्ष अशोक काळोखे, सचिव संतोष सांगे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष चंद्रभानजी खर्चे, कार्याध्यक्ष ॲडव्होकेट ज्ञानेश्वर केदारी, सचिव सुनील काशी, त्यांचे सर्व सहकारी, व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले सार्वजनिक जीवनामध्ये विविध स्तरावर विविध पदावर काम करणारे सर्व नेते मंडळी, या समारंभासाठी आवर्जून आलेले जिल्ह्याचे विशेषतः पुरंदर तालुक्याचे जिल्ह्याच्या व राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जे माजी विद्यार्थी जाऊन पोहोचले आणि आपल्या आवडत्या सरांचा सत्कार होतो आहे, त्या सत्काराला आवर्जून जे उपस्थित राहिलेले आहेत असे सर्व माजी विद्यार्थी, इंद्रायणी महाविद्यालयाच्या सर्व टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ, सिनियर कॉलेजचे कॉमर्स विभागाचे आमचे सर्व विद्यार्थी मित्र, बंधू आणि भगिनींनो, 2.5 तास समारंभ चाललेला आहे. माझं मी घड्याळाकडे पाहतोय, यामध्ये मी किती बोलावं आणि दोन्हींना किती वेळ द्यायचा असा माझ्या समोर प्रश्न आहे. जगताप सरांनी सांगितलं की तत्वता उभं राहिल्यानंतर 45 मिनिटाचा तास, पण तेवढं मी बोलणार नाही. मी तसाच प्रयत्न करतोय, मीही तसाच वेळ फार बोलणार नाही. आता सभा लांबली असली तरी या सभेच्या कार्यक्रमातला औचित्य जाणून या संदर्भामध्ये आपण सर्व संयोजकांनी अतिशय उत्तम प्रकारची व्यवस्था केली आणि यामध्ये ज्ञानाची भूक जशी असते तसं आपण आपल्या यामध्ये दुपारनंतर चिंता वाहतो की पोटाची,
त्याचीही काळजी या संयोजन समितीने घेतलेली आहे. यानंतर गोड आपल्याला सर्वांना मिष्टान्नाचा लाभ होणार आहे. आज हा जो गौरव आहे एका तपस्वी शिक्षण क्षेत्राच्या 32 वर्षाच्या योगदानाचा जो विषय आहे, एका तपस्वी समर्पित जीवनाचा हा सन्मान आहे असं मला स्वतःला वाटतं. सुभाष जगतापांच्या संदर्भामध्ये त्यांनी इंद्रायणी महाविद्यालयामध्ये जे पदार्पण केलेलं तो 1978चा काळखंड. मी महाविद्यालयाच्या संदर्भामध्ये नुकताच 10 वर्ष झालेली होती. कदाचित मला आठवत नाही किंवा हा प्रसंग तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये हे महाविद्यालय, कारण 68 साली महाविद्यालय सुरू झालं आणि तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये 8 साली कॉमर्स विभाग होता. त्यानंतर आर्ट्स बंद पडलं. आजचे सगळे जे विद्यार्थी आहेत, जे चाहते आहेत, ते सर्व प्राध्यापक जगताप यांच्या स्नेहाने भारावून इथं उपस्थित झालेले आहेत. तो कॉमर्स विभाग आमचा चालू राहिला. या कॉलेजच्या संदर्भात असलेला सर्व इतिहास मी सांगून आपला वेळ घेणार नाही, परंतु तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये असलेलं एक प्रकारचं सिक कॉलेज, हॉस्पिटलमध्ये कॉलेज आहे हे सांगितल्यानंतर देखील कॉलेज आजारी पडले अशा प्रकारच्या भावना त्यावेळेला असायच्या. आणि त्यानंतर तळेगावच्या सार्वजनिक जीवनामध्ये त्यांनी या कामामध्ये एक वेगळ्या प्रकारची भूमिका घेतली. आपल्या तळेगावातले हे कॉलेज जे उत्तम प्रकारे चाललं पाहिजे. जर कॉलेज बंद झालं आणि अडचणीचे विषय राहिले तर भविष्यामध्ये आपल्या मुलींना शिकायला संधी राहणार नाही. आणि म्हणून अत्यंत खडतर स्थितीमध्ये वाटचाल चालू असताना या इंद्रायणी महाविद्यालयाचा कारभार एक प्रकारे हस्तांतरित करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही मंडळींनी प्रयत्न केला. मी हे सांगत असताना यामध्ये नवीन व्यवस्थापन जे आलं, या व्यवस्थापन 1980 म्हणजे 2 वर्षानंतर आलेलं आहे. आणि त्या व्यवस्थापनाच्या संदर्भाने त्याची वाटचाल, इंद्रायणी महाविद्यालयाची वाटचाल पाहत असताना आपला सर्व माजी विद्यार्थ्यांना देखील अतिशय गौरवाने आणि अभिमान वाटेल असे आपल्या या संस्थेच्या माध्यमातून इंद्रायणी महाविद्यालयाची आता वाटचाल चालू आहे. आज इथं आपण फक्त सिनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना बोलवलेलं आहे आणि त्याही कॉमर्सच्या. मी जर सांगितलं की त्या यामध्ये जे प्रेम व्यक्त केलं, तिथं जी उपस्थिती आहे ती माझी विद्यार्थ्यांची आहे. मी संतोष असेल, सुनील असेल, रामदासजी, चंद्रभान, त्याच्या सर्व सहकार्यांनी गेले 2 महिने माझी विद्यार्थी संघटना या निमित्ताने जी आहे, मी असं म्हणणार की तुम्ही संघटना जी नावं आणली, यादीवर आणली, जी या संबंधातला इथं तुम्ही कॉन्ट्रीब्युशन केलं आणि चंद्रभाननी नंतर त्याच्या भावना व्यक्त केल्या की आम्हाला माझी विद्यार्थ्यांना काम करायला संधी द्या, एखाद्या बोलीचा विषय करा. मी चंद्रभानजी हे या दालनामध्ये जाहीरपणाने सांगू इच्छितो की आम्ही मंडळी आता खऱ्या अर्थाने केशवरावजी असतील, मी असेल, आमच्याकडे वयाकडे तुम्ही पाहणार की नाही, वयाचा 70 केला तुम्ही, आमची निवृत्ती केव्हा आहे अशा प्रकारच्या भावना आमच्या मनामध्ये येतात. ज्या तोलामोलाने आम्ही ही मंडळींनी हे काम सांभाळलं, त्या तोलामोलाने काम करण्याच्या संदर्भामध्ये माझी विद्यार्थी संघटनेतली सगळी मंडळी ज्या स्पिरिटने आम्ही मंडळींनी काम केलं, त्या स्पिरिटने काम करण्याच्या संदर्भामध्ये पावलं टाकली, तर हा परिसर तुमच्या व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये तुम्हा मंडळीकडे सुपूर्द करण्याच्या संदर्भामध्ये आम्हा मंडळींची तयारी राहील. केवळ एखादी खुली काय मागता आहे, शिक्षण संस्था चालवणं, या चालवण्याच्या संदर्भामध्ये इतर संस्था आणि आपली संस्था याच्यामधला फरक तो सांगून मी आपला वेळ घेणार नाही. समर्थ विद्यालयाच्या संदर्भात शताब्दी 2-3 वर्षापूर्वी शताब्दी आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेली शाळा, राष्ट्रीय शिक्षणासाठी सुरू केलेली शाळा, समर्पित जीवनाने या संदर्भामधला पुढच्या पिढीने कामदार योगदान दिलं. आम्ही या संस्थांच्या कामामध्ये सर्व प्रकारचे मतभेद
बाजूला ठेवून जात पात धर्म पंथ पक्ष भेदाच्या पलीकडे जाऊन या शिक्षणाच्या क्षेत्रातलं पावित्र्य जपण्यासाठी हे ज्ञान मंदिर आहे, हे विद्या मंदिर आहे. इथं कुठं भेदाचा परिणाम होता कामा नये. ही कुणाच्याही उपजीविकेचं आमच्या साधन नाही. वेळ प्रसंग असेल तर वेळ घेणं, पैसा खर्च करणं, हे श्रम घेणं आणि पुढच्या भविष्यातल्या पिढ्या घडवण्याच्या कामासाठी आपलं योगदान देण्याचं काम आम्ही मंडळींनी आजपर्यंत केलंय. चंद्रभागी तुम्ही सगळी ती मंडळी आहेत, नव्या पिढी ती मंडळी आहे. तुम्ही जरूर माझा स्वार्थ याच्यामध्ये दडलेला आहे. तुमच्यापैकी या संदर्भामधला असा जर प्रस्ताव राहिला तर यामध्ये विश्वस्त मंडळाच्या संदर्भामध्ये काही प्रश्नांच्या संदर्भामध्ये बदल करून तुम्हा मंडळींना कामामध्ये कसं सहभागी करून घ्यायचं या संदर्भातली निश्चितपणाने पावलं टाकली जातील. या संबंधातला विश्वास मी आपल्याला देऊ शकतो. स्वार्थ या अर्थाने की आम्हा मंडळींना या पुढच्या काळामध्ये पुढची भविष्याच्या संदर्भातली वाटचाल जी आहे विद्यार्थ्यांची, आज आपलं शिक्षण कालबाह्य होत आहे. आज कॉमर्स सायन्सच्या संदर्भामधला विषय जो आहे शैक्षणिक वाटचालीचा मूल्यमापन करून आपली फार वेळ घेणार नाही. परंतु ब्रिटिश राजवट असताना केवळ त्यावेळेला राज्यकारभार करण्यासाठी कारकुनांची निर्मिती करायची म्हणून पदवीधरांच्या फौजा उभ्या करण्याचं काम त्यावेळेला होत असे. ती शिक्षण पद्धती आजही चालू आहे. पदवीधरांच्या फौजा बाहेर पडत आहेत. PSC नोकऱ्या नाही, उद्योग नाही. या संदर्भामध्ये पालकांनाही कळत नाही पदवी मिळवायची कुठली, पालकांनाही काय शिकावं समजत नाही. आणि म्हणून यामध्ये हे शिक्षण जे एक प्रकारे कालबाह्य शिक्षण होत आहे. स्वातंत्र्य नंतरच्या कालखंडामध्ये या कारकून निर्माण करणे वा बाबूल निर्माण करणे एवढा मर्यादित हेतू राहणार नाही. या देशामध्ये असलेला शेतीचा उद्योग आहे, व्यापार आहे, व्यवसाय आहे. देश उभा करायचा आहे, देश समृद्धीने उभा करायचा आहे, राष्ट्र चालवायचं आहे. जगाच्या बाजारपेठेमध्ये या संदर्भामध्ये आपला देश वैभवाने उभा करण्याच्या संदर्भामध्ये असलेला आहे. सगळ्यात चौफेर उद्योग करण्याच्या संदर्भामध्ये या जागृतीकरणाच्या आव्हान पेलवण्याची ताकद असलेली मंडळी निर्माण करण्याचं काम या नव्या शिक्षणाने केलं पाहिजे अशा प्रकारच्या माझ्या भावना आहेत. नवीन अध्ययन व अध्यापन पद्धतीचा देखील व्यवसाय अभिमुख अशा प्रकारचं एक आवश्यक असलेलं जी रचना आहे. केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, पावलं टाकतील, हे काम करतील, ते व्हावं अशा प्रकारच्या भावना व्यक्त करत असताना आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये या भावनांना धरून खारीचा वाटा उचलण्याचं काम करत राहण्याच्या संदर्भामधला आम्हाला मंडळीचा निर्णय, त्यामध्ये त्या निर्धाराने आम्ही या पुढे देखील पावलं टाकत राहणार आहोत. आपण यामध्ये निवृत्तीनंतर प्राध्यापक जगताप यांनी काय करावं या संदर्भातल्या भावना इथे व्यक्त झाल्या. त्यांनी सांगितलं आता 4 गाडी मिळालेली आहे, ड्रायव्हिंग शिकणार, तीर्थस्थळ पाहणार, यात्रा करणार. किती दिवस तुमची यात्रा सफल हो, आपली जीवन यात्रा जी आहे पण त्याला मर्यादा आहे. शेवटी उत्तर आयुष्य आमच्यासारखं जर घालवायचं असेल तर कुणीतरी भावना व्यक्त केल्या, आमचं निमंत्रण नाही तुम्हाला जगताप सर, आम्हा मुंबईच्या बरोबर टीम मध्ये काम करायला या. मी एक छोटं उदाहरण दिलं या संदर्भात, मी गोष्ट सांगितली, मी छोटं उदाहरण देतो. पॉलिटेक्निक उभं करायचं होतं. नूतन महाराष्ट्र विद्या पॉलिटेक्निक आता इंजिनिअरिंग कॉलेज उभं करायचं. आम्हाला व्यक्ती मिळत नव्हती, कुणी हे माहित नाही, नसलेलं क्षेत्र. आम्ही 4 मंडळी उठलो आणि आम्हाला समजलं की औरंगाबाद मधलं निवृत्त झालेले उद्योगदार पुण्यामध्ये येऊन स्थायिक झालेले आहेत. मी त्यांच्या घरी गेलो. प्राचार्य पदावर ते काम करत होते. त्यांना विनंती केली, सर आम्हाला तळेगावला पॉलिटेक्निक उभं करायचंय. आमच्याकडे ITI आहे, चिंचवड पिंपरीची कारखानदारी, तळेगावची कारखानदारी, कागदची कारखानदारी. नव्या पिढीमध्ये असलेल्या तंत्र शिक्षणाच्या संदर्भामध्ये सोय नसल्यामुळे आमची म्हणजे पुढची भविष्य आपली ही पिढी उद्योग धंद्याला किंवा नोकरीला लागू शकत नाही. त्यांच्या शिक्षणाची सोय करायची मुजुमदार सरांना आव्हान दिलं, शिक्षण संस्थेचा परिचय करून दिला. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची ही संस्था आहे, तुम्ही हे काम स्वीकारा.
त्याचं मानधन सांगा. खरं म्हणजे त्यांनी या संदर्भामधला कुठेही आडेवेळे घेतले नाही. संस्थेचा परिचय झाल्यावर मी आनंदाने काम करेन म्हणून सांगितलं. मुजुमदार साहेब जॉईन झाले, आम्हाला पॉलिटेक्निकची परवानगी मिळाली. 12 वर्षामध्ये आता पॉलिटेक्निक पदार्पण झालेलं आहे. 1000 विद्यार्थी 5 कोर्सेस आपले 1000 विद्यार्थी आता आहेत. जे स्वप्नात देखील आमचं इंजिनिअरिंग कॉलेज होईल असं आम्हाला वाटत नव्हतं. मुजुमदार साहेब यांनी केलेल्या भावना व्यक्त केलेल्या भावना मी सांगतो. जगताप सर तुमच्यासाठी म्हटले ते म्हटले तुम्ही मला बोलवलं, पण इतकं तुमचं सगळं कामकाज पाहिल्यानंतर आता मी इतक्या संस्थेशी एकरूप झालेलो आहे की तुम्ही जरी मला सांगितलं की तुम्ही आता सोडून जा, तर मी संस्था सोडून जाऊ शकणार नाही, तुम्हाला सोडणार नाही. हे मुजुमदार सरांनी सांगितलं. ही वेळ जगताप सरांच्या वर येऊ अशा प्रकारच्या भावना या निमित्ताने बोलतो. बीबीएपीसी उभी करण्यामधलं योगदान घंटा वाजलेली आहे. मान्य आमदार विनायकजी निमण, लक्ष्मणराव जगताप, त्याचप्रमाणे राज्याचे शिक्षण सचिव अशा काही मान्यवर अधिकाऱ्यांचे शिक्षण संदेशही आलेले आहेत. प्रतिनिधी स्वरूपात फक्त एक शिक्षण संदेश या ठिकाणी वाचून दाखवतोय. गुरुवर्य प्राध्यापक सुभाष जगताप सरांच्या गौरव सोहळ्याचे या ठिकाणी सांगू इच्छितो. रोमामृताचे प्रकाशाची अक्षरे, मुक्त छंद, माझी या मना, सावरणे भाग 1 ते 4, अथांग, अत्तराचे दिवस, दिलखुलास, थेंबातला आवाज. त्यांची सध्या गाजत असलेली कादंबरी विदर, मैत्रवन. दौले सरांनी मोठ्यासाठी दलित पंचायत पुस्तकांबरोबर छोट्यासाठी मालमत्ताची निर्मिती केली आहे. बोका, पुण्यात मजा आहे, जगणाऱ्या मुलांसाठी, गाणे गाणे, पावसा, छोटे लोक मोठे लोक छोटे होते इत्यादी आहे. त्याच्या नावाच्या सुरुवातीचा उल्लेख करताना कवी प्राध्यापक प्रवीण दौले असा केला जातो. त्याच्या काही कविता संग्रहाची नावं रंगमे, ज्ञानस्थ, पहिला पाऊस व हे शहरा, गंधकुळा असे अनेक कविता संग्रह मांडले झालेले आहेत. ललित साहित्य, बाल साहित्य, कविता याबरोबरच नाटक लेखनातही सरांचं प्रावीण्य आहे. त्याची आई परत येते, स्माईल प्लीज, स्वीय, सामान्य माणूस, प्रिय बाबा ही नाटके रंगमंचावर आलेली. विपुल गद्यबद्ध लेखनाबरोबर विविध प्रकारच्या गीतरचनांचा उल्लेख करणं आवश्यक आहे. सुमारे 100 मराठी चित्रपटासाठी गीतरचना केली असून 250 कॅसेटमध्ये 2000 भावगीते, भक्तिगीते असे प्रिय झालेले आहेत. काही चित्रपटांची नावं त्यांची सांगता येतील. थकास महाठक, झपाटलेला, ते रणाधन, थरथरा, जीवलगा, एक रात्र मंत्र, आत्मविश्वास, आम्ही असूला, आम्ही सातपुते आणि शुभमंगल सावधान. तर दत्ताची पालखी, हे गगनाश, तेजोमय गाजवणे, ते सुरू ऐकता अशा स्वतंत्र ध्वनिपत्रिका स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, पंडित जितेंद्र अभिषेकी, सुरेश वाडकर, अजित कळकळे असे सर्वश्रेष्ठ स्वर दौले यांच्या गीताला लाभलेले आहेत. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या राज्यशासनातर्फे दिलेल्या सन्मानपत्राचे लेखन करण्याचा सन्मानही त्यांना मिळालेला आहे. लेखनाच्या वाटचालीत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट वाङ्मयाचे सलग 4 वर्ष राज्य पुरस्कार, त्याचप्रमाणे बालवाङ्मयासाठी बालकुमार साहित्य संमेलनाचे 3 पुरस्कार, सुवर्ण डबल कॅटेगरी ध्वनिपुस्तकांचा पुरस्कार, आत्मा गौरव पुरस्कार असे 3 पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. भारतातच नव्हे तर परदेशातही त्यांच्या लेखनाला लोक प्रभावित झालेले आहेत. दिलखुलास आणि उपासनेला दृढ चालवावे, उपासनेला दृढ चालवावे ही उक्ती आपण अनेकदा वाचलेली असते. परंतु अशी उक्ती जगणारे व्यक्तिमत्व हे आयुष्यात येणं हे आपल्या आयुष्याचं भाग्य असतं. मला असं वाटतं की आजचा संपूर्ण दिवस हा सुभाषमय असा दिवस आहे. याचं कारण असं की मी पाहतो आहे की जवळजवळ 4.5-5 तास इतक्या संख्येनं पोटतिडकीनं आणि मनपूर्वक एवढा समुदाय एका गुरुच्या, एका शिक्षकाच्या शुभेच्छा समारंभाला इतक्या वेळ खिळून राहिलाय की मला वाटतं भारतातली नाही जगातली एकमेव घटना असेल. म्हणजे आपली मनपूर्वक हे सांगताना कुठली मी अतिशयोक्ती करत नाही. त्याचं कारण मी 2
वावरतोय. एक म्हणजे या ठिकाणचा वक्ता मी आहेच, पण त्याबरोबर मी तुमच्या सगळ्यांची चर्चा ऐकतोय, तुमचं निवेदन ऐकतोय, विद्यार्थ्यांनी बोलताय जगताप सरांबद्दल ते ऐकतोय, हे सगळं मी बघतोय. त्याच्यामधल्या थोड्या गमती जमती, त्याच्यामधले जरासे ताणेबाणे, हे सगळे मला कळत आहेत. एकाच वेळेला मी इंद्रायणीत आहे आणि मी काठावरही आहे, अशी माझी विलक्षण स्थिती आहे. पहाटे 5:45 मी निघालो. या ठिकाणी वेळेवर यायचं, कारण एका इतक्या ज्येष्ठ गुरूचा सन्मान आहे, म्हणजे तो वेळेवरच सुरू होईल याची मला खात्री होती. परंतु एका विशिष्ट घटनेमुळे तो थोडा लांबला. आणि त्यानंतर चांगल्या समारंभाचं वैशिष्ट्य असतं की कुठलाही समारंभ किती चांगला असला तरी तो आजच्या काळामध्ये 2.5 तासामध्ये हा संपला पाहिजे. परंतु हा इतका चांगला आहे की 2 ते 3 कार्यक्रम जोडून घ्यावे इतका तो रंगला आहे. आणि त्यामुळे नेमका प्रमुख वक्ता हा नको असताना त्याला बोलण्याची वेळ यावी, हे सुद्धा तुमच्यावर ओढवलेलं एक अभिष्ट आहे असं मला वाटतं. आणि संयोजकांनी माझ्यावर हा जो एक अगदी नकळत जगताप सरांच्या वरच्या प्रेमामुळे जो माझ्यावर अन्याय झालाय, तो अन्याय त्यांच्या 75ला ते भरून काढतील याची मला खात्री आहे. ते पुन्हा मला बोलवतील आणि त्यावेळेला अध्यक्षांच्या आधी बोलण्याची संधी मला मिळेल हे नमूद करू इच्छितो. मित्रो, हे जरी सगळं असलं तरी श्रोत्यांच्यामध्ये ज्येष्ठ आहेत, प्राध्यापक आहेत, गुरुजन आहेत, बरेच विद्यार्थी आहेत. आणि त्यामुळे जरी थोडं लांबलेलं आणि काहीसं रटाळ झालेलं माझं भाषण जरी असलं तरी सुद्धा थोडक्यात मनोगत व्यक्त करण्याची संधी मला द्यावी, मला पूर्ण मान्य आहे, अगदी संपूर्ण मान्य आहे की कितीही जरी आपण सत्काराचे प्रेमाचे भुकेले असलो तरी सत्कार करण्यासाठी शरीराने जिवंत राहायचं असतं आणि पोटाची भूक असते, ज्ञानाची असते. आणि त्यामुळे मी जेव्हा विचारलं की आता या ठिकाणी मी बोलायला उभं राहिलेले असून सुद्धा सगळेजण खरं निघून जाऊ शकतात घरी, तरी पण का थांबले, मी संयोजकांना विचारलं. तेव्हा ते म्हणाले की तुमच्या बोलण्यासाठी उत्सुक वगैरे आहेत असं समजू नका, यानंतर जेवणाची व्यवस्था आहे म्हणून ते थांबलेले आहेत. आणि मला असं वाटतं की जरी मला माझं घरी जाणं, माझ्या पत्नीचा आता SMS आला की कुठपर्यंत आलात, म्हणजे परतीला लोणावळ्यापर्यंत आलात का, तेव्हा मी तिला आनंदाची बातमी दिली, अगं अजून माझं बोलणंच सुरू झालं. तेव्हा वडगाव मावळचं हे सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं वैशिष्ट्य आहे, हे मी घरी जाऊन तिच्या कानात नक्कीच सांगेन, हे मी आश्वासन देतो. मला खूप बरं वाटलं की 32 वर्षाचं दीर्घ अध्यापन होऊन सुद्धा सुभाष सरांच्या चेहऱ्यावर जो एक सात्विक प्रसन्न भाव आहे तो फार दुर्मिळ आहे. आणि याचं कारण ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्यावरचं प्रेम आहे त्याप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या कुटुंबियांनी, त्यांच्या 2 सात्विक कन्यांनी आणि रोहिणीताईंनी केलेला वेळोवेळीचा त्याग आहे. त्यामुळे टाळ्याच्या गजरात आपण या कुटुंबियांना म्हणून अध्यक्षांनी जेव्हा त्यांना पुन्हा निमंत्रण दिलं त्यावेळेला रोहिणीताई मनात काय म्हणाले असतील ते मला लेखक असल्यामुळे कळतं, कारण जे न देखे रवी तेही देखी कवी. त्यामुळे त्या काय म्हणाल्या असतील, त्या म्हणाल्या असतील हे सगळं काम ते करतातच हो. त्यांनी अक्षरशः रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करून विद्यार्थ्यांसाठी आपलं आयुष्य उगाळलं. पण रोहिणीताई आणि त्यांच्या लाडक्या मुली म्हणत असतील की आता बाबा आम्हालाही हवेत, जरा एक 6-7 महिने आम्हाला त्यांच्याबरोबर फिरू द्या, आम्हाला त्यांच्या हातात हात गुंफू द्या. त्यांनी खरंच विद्यार्थ्यांच्या उन्हाची सावली केली, परंतु सतत तुम्हाला सावली दिल्यामुळे आम्ही थोडेसे उन्हात राहिलो, आता त्या उन्हालाही सावली द्या असं ते नक्कीच म्हणत असतील. आणि आपण तो विचार केला पाहिजे. मित्रमैत्रिणींनो, खरंच सांगतो, मी सुद्धा एक शिक्षक आहे. आज या ठिकाणी त्यांच्या लाडक्या विद्यार्थ्यांनी मला बोलवलं. सुनीलजी जेव्हा माझ्या घरी आले, चंद्रभानजी आले, भगवानराव आले, ही सगळी मंडळी जेव्हा माझ्या घरी आली आणि कार्यक्रमाला होकार द्यावासा वाटला, याचं कारण मित्र हो, याचं कारण कृपया समजून घ्या. हे आहे की महाराष्ट्रामधला हा मी एक 3रा मोठा प्रसंग पाहतोय की ज्याची 2 खरोखर तुम्ही केली पाहिजे. एक मला आठवतं की विख्यात लेखक आणि विचारवंत आणि प्राध्यापक नरहर कुरुंकर हे नांदेडचे, हे अतिशय निरीच्छ आणि सात्विक स्वभावाचे. त्यांना आपल्या विद्यार्थ्यांनी एक छोटंसं घर गुरुदक्षिणा म्हणून दिलं. त्यानंतर श्रेष्ठ गुरुवर्य आणि महाराष्ट्राचे वक्तृत्वातले शिवाजीराव भोसले यांची विद्यार्थ्यांनी ग्रंथतुला केली. आणि या 2 श्रेष्ठ गुरुवर्यानंतर आपण तळेगावच्या या
इंद्रायणी विद्यालयानं आणि या विद्यार्थ्यानं असं एक विलक्षण तिसरं आणि महत्वाचं उदाहरण घालून दिले की ज्यांनी चक्क आपल्या पायी चालणाऱ्या त्याग करणाऱ्या वडवडणाऱ्या गुरुला गुरुदक्षिणा म्हणून गाडी दिले. त्या ठिकाणी गाडीचा घोडा, सायकल का रिक्षा असा संबंध नसतो मित्रांनो. यामागची भावना महत्वाची आहे. आज मला जे व्यक्त करावं असं वाटतंय, नकळत माझं बोलणं लांबत चाललं असेल, मला क्षमा करा, पण हा हृदय समारंभ आहे. खरं म्हणजे माझे विद्यार्थी या ठिकाणी आलेत ना, तर मला असं वाटतं की माझी खंत आहे त्या माझी विद्यार्थ्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या पाल्यांना, त्यांच्या मुलामुलींना सुद्धा आज आणायला हवं होतं. जरी जागा नसती पुरली तरी चाललं असतं. गादीवर नव्हे पण लादीवर ती बसली असती. याचं कारण आपल्या आई वडिलांना कुणी घडवलं, त्या घडवणाऱ्या शिक्षकाचा चेहरा बघणं, हे बघणं सुद्धा आपल्या मुलांना घडवणं असतं, हे आपण लक्षात घ्या. परंतु काही कारणाने त्याने आपल्या मुलांना आणलं नसेल, त्याची कारणं वेगळी असतील. पण खरंच जगताप सरांसारखी व्यक्तिमत्व ही खूप कमी असतात आणि अशी जी व्यक्तिमत्व असतात त्यांनी शिक्षक पद उंचीवर जातं. शिक्षक पद उंचीवर असतंच, पण आपण जेव्हा पाहतो की काही शिक्षक नाही नियमाने शिकवत, नाही मनापासून शिकवत, नसते तळमळ त्यांच्या, मोबाईलवर बोलत बोलत वर्गात शिकवणारे शिक्षक मी अलीकडे पाहतो. मी महाराष्ट्रामध्ये जेव्हा जातो तेव्हा मी शितापिरी आणि चतुराईने वर्गामध्ये मी निहाळत असतो. कसं तरी उरकायचं, काहीतरी बोलायचं, जायचं तर जायचं. क्लॉक अवरवर शिकवणारे काही काही शिक्षक मी शाळांच्या मध्ये जातो आणि पाहतो, न येता सुद्धा सही झाली तर आपली हजेरी लागली हा आनंद त्यांना होतो. अशा तऱ्हेच्या काही प्रवृत्ती आहेत, अर्थात सगळ्यात नाही, परंतु शिक्षक पद हे असं आहे की जे केवळ कागदावर मस्तकावर स्वाक्षरी करत नाही, ते विद्यार्थ्यांच्या काळजावर स्वाक्षरी करतं. त्यामुळे हा सोहळा भरभरून लांबला आणि वाहिला तरी सुद्धा माझ्या मनामध्ये थोडासा किंचित अन्यायाचा भाग असला, ते रागाचा नाही. याचं कारण ऐका सुनीलजी, मी अजून निवृत्त न झालेला शिक्षक आहे. ते असतील सेल्स टॅक्स ऑफिसर वगैरे, परंतु वक्ताला मला बोलावलंय ना, माझं ऐकलंच पाहिजे तुम्ही. तेव्हा मित्रांनो, हा सुनीलजी किंवा चंद्रभान आणि सगळी जी तरुण मुलं आहेत आणि आज विशिष्ट तऱ्हेच्या यशाच्या शिखरावर व्यावसायिक दृष्ट्या, पण ती चांगली माणसं आहेत. मला असं वाटतं की पदवीधर विद्यार्थी घडवणारे अनेक शिक्षक असतात, पण विद्याधर माणूस घडवणारे एखादे शिक्षक असतात. आणि त्याच सुभाष सरांचा, जगताप सरांचा उल्लेख महाराष्ट्राला करावा लागेल हे या ठिकाणी मी मित्रांनो, या ठिकाणी निवृत्तीची भाषा थोड्याशा खंतीच्या स्वरामध्ये जगताप सरांनी केली. पण मी सांगू का, किती तुम्ही निवृत्त व्हायचं म्हटलं तरी विद्यार्थी तुम्हाला कधी निवृत्त होऊन देत नाहीत. याचं कारण शिक्षकाचा प्राणवायू हा विद्यार्थी असतो आणि त्यामुळे विद्यार्थ्याशिवाय शिक्षक जगूच शकत नाही. आणि त्यामुळे विद्यार्थी तुमच्या अवतीभोवती वेगवेगळ्या रूपात असतात. आज जेव्हा तुमच्या विद्यार्थिनी बोलत होत्या, तुमचे विद्यार्थी जेव्हा बोलत होते, माझ्या असं लक्षात आलं की अरे वा, इंद्रायणी विद्यालयानं केवळ उत्तम माणसंच निर्माण नाही केली तर चांगले वक्ते निर्माण केले. माझ्या असं लक्षात आलं, एक वटवृक्ष असतो पण पारंबीतून नवा वटवृक्ष होतो. तेव्हा अनेक वटवृक्षांचं संमेलन या निमित्ताने या सभागृहात घडलं. हे तुमचं सर लेणं आहे, हे तुमचं दिलेलं देणं आहे आणि मला वाटतं हाच तुमचा दागिना आहे. हा दागिना कुठल्याही काळाला हिरावता येणार नाही, म्हणून या ठिकाणी मला यावंसं वाटतं. मैत्रिणींनो, या ठिकाणी मला एक दोन गोष्टींची आणखीन आठवण होते. त्या ठिकाणी मला आठवण होते ती सर्वपल्ली राधाकृष्णन यांची. लवकरच शिक्षक दिनी आपण सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या परंपरेतले शिक्षक आहात. याचं कारण राधाकृष्णन यांनी दोन प्रकारचे शिक्षक सांगितले. पहिल्या प्रकारचा शिक्षक असतो ना सर, तो वर्गातला शिक्षक असतो. क्रमिक पुस्तकं पूर्ण करावी लागतातच, ते आपलं काम आहे, ते तुम्ही म्हणालात ते योग्य आहे. त्यामुळे वर्गात राहणं, नियमित येणं, हजेरी घेणं आणि विद्यार्थ्यांना 35 मार्क किंवा 100 पैकी 90 मार्काची व्यवस्था निर्माण करणं हे शिक्षकाचं काम आहे. परंतु खरा शिक्षक जो असतो ना, तो केवळ वर्गातला नसतो. त्यांनी म्हटलंय, खरा शिक्षक हा सामाजिक शिक्षक असतो, समाजाचा शिक्षक असतो. आज तुम्ही शिकवून शालांत परीक्षा देऊन मुलं इतकी पुढे आली. आज सुनीलजींच्या मुलाच्या हस्ते तुमचा सत्कार झाला. मला असं वाटतं, एक पिढी ज्यावेळेला वागते त्यावेळेला समाज घडतो आणि त्या पिढीच्या मुळेची दुसरी पिढी नम्र होते. त्यामुळे ते ताठ मानेने उभा राहतो, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे
तुमची तिसरी पिढी ही विद्यार्थ्यांची ती नम्रपणे वागते आहे. आणि मला वाटतं हे जे नम्रतेने वागणे जे संस्कार तुम्ही केले ना, त्या संस्काराला खऱ्या अर्थाने कुठलाही मोल नाही. आपले जे माजी राष्ट्रपती आहेत त्या राष्ट्रपतींचा उल्लेख सर्व प्रकारे होतो. जेव्हा ते राष्ट्रपती अब्दुल कलाम हे जेव्हा राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाले त्यावेळेला त्यांना कोणीतरी विचारलं की तुम्ही उद्या काय करणार. आज तुम्ही निवृत्त झालात, राष्ट्रपती पदावरून निवृत्त झालात,